आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते ज्यांनी जवळपास 75,000 लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणलं, 110 शहरामध्ये ज्यांचं काम चालू आहे, भारत सोडून 7 देशामध्ये ज्यांचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे 30,000 तासापेक्षा जास्त तास ज्यांनी नॉलेज सेशन दिलेलं आहे, 17 वर्षाचा अनुभव आहे आणि 1100 पेक्षा जास्त कार्यक्रम ज्यांनी केलेले आहे, ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री श्री रविशंकरजी यांचे पट्ट शिष्य आदरणीय अमोलदादा वागळे यांना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दादांचं स्वागत करूयात. आवाज क्लिअर आहे माझा? पाठीमागे हा बोलतो. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींना वंदन. आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलंय ना की वचसा सततम वदनीयम मनसा सततम स्मरणीयम लोकहितम मम करणीयम. तर मी जेव्हा ऐकलं की बरेच सारे ग्रामसेवक किंवा शिक्षक उपस्थित राहणार, म्हटलं मी येणार, मी बोलणार. कारण सेवकांशी एक संवाद साधणं ही भाग्याची गोष्ट आहे. काय म्हणता? तर ही जर एक वृत्ती मनामध्ये असेल की माझ्या तोंडामध्ये नेहमी लोकांचं हितच येऊ दे, माझ्या मनामध्ये सतत लोकांचं हित करण्याची इच्छाच राहू दे, ह्याचं जर स्मरण असेल तर जसं प्रज्ञा मॅडम बोलल्या की ताण तणाव हा प्रोफेशनली राहत नाही. मग ॲक्च्युली तणाव हा प्रोफेशनल किंवा पर्सनल असं नसतो. तणाव हा तणाव आहे आणि तो फक्त एकाच रिझनने येतो, माइंड मॅनेजमेंट नाही झालंय ना. बऱ्याचशा गोष्टी आपण मॅनेज करतो आयुष्यामध्ये, पण एव्हरी मॅनेजमेंट बिगिन्स विथ माइंड मॅनेजमेंट. आणि मन मग ते ग्रामीण असो किंवा सरांनी माझ्या परिचयामध्ये सांगितलं इंटरनॅशनल असो, श्रीलंकन असो, बांगलादेशी असो किंवा मुंबईतलं धारावीतलं मन असू दे, सगळ्यांचं मन एकसारखं आहे की नाही? नाही का? अच्छा, मी काही प्रवचन द्यायला नाही आलोय, आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूया, मध्ये मध्ये हो नाही बोला. तर मग कळेल की शरीर इथे आहे पण मन पण इथे आहे, हे कळेल मला. तर मन हे सर्वांचंच सेम आहे आणि प्रत्येकाला, मग तो स्टुडंट असू दे किंवा कोणी भारताचा प्रधानमंत्री असू देत, ते सगळ्यांना तणाव हा आहेच. ज्या क्षणी जीवनातल्या मागण्या आपल्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्या तेव्हाच तर तणाव येतो आपल्याला. आता ही माळा आहे धाग्याची, तो धाग्याचा एक तणाव, एक क्षमता आहे ना ताणण्याची, त्याच्या पलीकडे त्या क्षमतेपेक्षा जर ताणलं तर काय होईल? तेच होत आहे लोकांबरोबर. क्षमता एवढी आहे पण मागण्या तर, मग ते आपल्या मनाच्या मागण्या असतील, आपल्या पारिवारिक मागण्या असतील, सामाजिक असतील. एक वाक्य नेहमी सतत आपल्याला ऐकायला येतं जे इनव्हिजिबल असतं पण क्वाईट ऑडिबल असतं, ते म्हणजे हमारी मांगे पुरी करो. हो की नाही? एक मोबाईल नाही घेतलं की त्याचं पुढचं व्हर्जन हवं असतं, एक गाडी नाही घेतलं की पुढची गाडी हवी असते, एक प्रोजेक्ट नाही झाला की पुढे अजून 10 प्रोजेक्ट्स असतात. आणि हे साहजिक आहे. जीवनातल्या मागण्या कधी बंद होणार आहेत का? काय वाटतं तुम्हाला? माझी मागणी तुम्ही उत्तर द्यावं. कधीही मागण्या संपणार नाही. मागण्यांचा थर एवढा वाढलाय आणि क्षमता एवढीशी राहिली. मागण्या नाही संपणार तर मग काय वाढवायला पाहिजे? क्षमता. आपली क्षमता वाढवायला पाहिजे आपल्याला. हम अक्सर ये चाहते कि मैं औरों पर काम कैसे करूं, पर हमको ये देखना चाहिए मी माझ्या मनावर कसं काम करू. उगाच का संत बोलून गेलेत, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, ज्याला संस्कृतमध्ये म्हणतो आपण मनैव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. मनाला नाही सांभाळलं तर जगाला काय सांभाळणार? सहमत? बहुमत? एकमत? इथूनच सुरुवात आहे.
पहिला तणावाचं मुख्य कारण मागण्या जास्त आहेत, क्षमता कमी पडते. दुसरं, जसं मॅडम म्हणाल्या की मन सतत धावतंय, भूत भविष्य, पण जीवन आहे कुठे? हा जी, इथे आहे बघा ना आता. पण मन कुठे धावतंय? मागे पुढे. आणि त्याच्यामुळे जे जे दोलन आंदोलन आहे त्याच्यामुळे तर तणाव आहे जीवनामध्ये. नाही, ह्याला आपण विश्व का बोलतो? वीचे दोन अर्थ आहेत. वी म्हणजे विशेष आणि वी म्हणजे विरहित. श्व म्हणजे उद्याची. संस्कृतमध्ये श्वचा अर्थ आहे कल, गुजरा हुआ कल या फिर आने वाला कल. सो ये जगह को हम विश्व बोलते हैं, उसका अर्थ है ऐसे श्व विरहित जो जगह है, जो भूत और भविष्य रहित जो जगह है, जो वर्तमान है, वही तो विश्व है. पण आपण आपल्या विश्वात आहोत. भूतकाळ भविष्यकाळ, ह्याने ते केलं, त्याने तसं बोलले, हे ते बोलले, हे करायचंय. थोडंफार प्लॅनिंग जरुरी आहे. पण भविष्यकाळात रमल्याने आजपर्यंत आपल्याला काय आलंय? चिंता आलंय, भय आलंय, टेन्शन आलंय. आणि ऐकून वाईट वाटलं, आत्महत्यापर्यंत मन जातं. किंवा जेव्हा जेलमध्ये वगैरे कोर्सेस घेतो आम्ही, त्यांचे सेशन्स घेतो ना, असं वाटतं ते आपल्यासारखीच माणसं आहेत. काही फरक नाही त्यांच्या आणि आपल्यामध्ये, जराही फरक नाही. फक्त त्या एका नाजूक क्षणी आपल्या मनाला नाही सांभाळू शकले, त्यांच्या मनातली कृती ऍक्शनमध्ये आली. आपण अजून लकी आहोत. म्हणून ते बारच्या तिकडे आहेत, आपण त्या बारच्या ह्या बाजूला आहोत, व्हिजिटर ना. कारण बॉटलची हिची क्षमता आहे ना 1 लिटर, कधीतरी ओव्हरफ्लो होणार, किती दिवस दडपत राहणार खाली. तो जिथपर्यंत तणाव भावनिक, वैचारिक, आत्मिक, व्यावहारिक, पारिवारिक, जिथपर्यंत तो बाहेर नाही टाकला जाणार, तिथपर्यंत आपण काय करतोय? आतमध्ये दाबत ठेवतोय त्याला. आणि कधीतरी रागाच्या रूपाने, फ्रस्ट्रेशनच्या रूपाने ते बाहेर येतं. मग हो की नाही? सगळ्यांचा अनुभव आहे. हो, नाही बोलले तरी अनुभव आहे. कधी कधी जिभेवर पण तणाव येतो ना, समजून घ्या ना, हो उत्तर आहे ना. कारण स्ट्रेस, तणाव व्यवस्थापन व्हायलाच नाही पाहिजे. तणावचं एलिमिनेशन व्हायला पाहिजे. कारण तणाव हा गार्बेज आहे. गार्बेजचं, फिजिकल गार्बेजचं व्यवस्थापन होऊ शकतं एक वेळ, टाकाऊतून टिकाऊ होऊ शकतं. पण भावनिक गार्बेज जे आहे ते टाकल्यावरच आपण टिकाऊ होणार, नाहीतर काय खरं नाही आहे. हो की नाही ना. तर पंचायत समितीमध्ये आज हा प्रोग्राम आहे. मी लहानपणापासून हा शब्द ऐकत आलोय, खास करून मुंबई सिटीजमध्ये. पंचायत, जेव्हा 2 लोक येऊन मिळून गॉसिप करतात तेव्हा मी बोलतो ना की क्या पंचायत चल रहा है भाई तुम्हारा. पण म्हटलं असा अर्थ तर नसणार ह्याचा, काहीतरी गहरा अर्थ असणार जे कदाचित काही भ्रष्ट बुद्धीने व्यवस्थित नाही सांगितलंय. मग तेव्हा मी थोडा अभ्यास केला, बघितलं, तेव्हा पंचायतांचा अर्थ कळला मला. किती सुंदर अर्थ आहे त्याचा. ऑफकोर्स तुम्हाला माहिती असेलच ना. 5 तत्व आहे, 5 क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये. एक आहे विष्णू, शिव, गणेश, सूर्य आणि देवी. हे 5 तत्व मिळून बनते पंचायतन. मग हे काय आहे? विष्णू म्हणजे काय? प्रत्येक अणुमध्ये जो विशेषतःने जो उपस्थित आहे तो विष्णू, पालनपोषण करणारा विष्णू. शिव, शंकर म्हणजे काय? आलेल्या समस्यांना सामोरं जाऊन सॉल्विंग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, अडचणींना मात देण्याची, सॉल्व करण्याची वृत्ती. गणेश सर्वांनाच प्रचलित आहे. मूलाधार स्थितोसी नित्यम बोलतो आपण. आपल्या मूलाधारमध्ये गणेश, आणि ते आहे उत्साहाचं स्थान. म्हणून तर गणपतीचं पहिलं नाव घेतो ना आपण, हो की नाही ना. मग सूर्य, सूर्याची प्रखरता, सतेज. सूर्यप्रकाशात वावग कृत्य करताना कठीण होतं बघा. जे पण वावगे कृत्य होतात अंधारात होतात, एक तर अज्ञानाच्या अंधारात किंवा प्रकाशाच्या अंधारात. प्रकाशामध्ये होत नाही शक्यतो ना. ते ती प्रखरता, ती एक वृत्ती आहे. आणि देवी म्हणजे कोमलता, मृदुता, संवेदनशीलता, दुसऱ्यांना समजावून घेण्याची वृत्ती. हे 5 वृत्ती जेव्हा एकत्र येतात त्याला आपण म्हणतो पंचायत.
सुंदर आहे ना मिनिंग याचं, पंचायत. मग जेव्हा कुठल्याही गावामध्ये एखादा उपक्रम आपण राबवतो किंवा टीमला पुढे घेऊन जायचं असतं, या 5 क्वालिटीज आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. उत्साहाने सामोरं जायला पाहिजे, गणेश देवासारखं उत्साह पाहिजे, शिवजीसारखं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स पाहिजे, देवीसारखी कोमलता मृदुता पाहिजे, संवेदनशीलता पाहिजे, विष्णूसारखं मेंटेनन्सची वृत्ती पाहिजे, हो की नाही, आणि सूर्यासारखी प्रखरता पाहिजे, तेज पाहिजे की ज्याच्यामध्ये काही काळकृत्य नाही होत ना. तर मग एखादा उपक्रम जर घेतला हातामध्ये किंवा एखादं कार्य घेतलं तर त्याचा तणाव राहत नाही, कारण ह्या क्वालिटीज एवढ्या पॉवरफुल आहेत आपल्यामध्ये की त्याच्यासमोर नकारात्मकता टिकत नाही. बरं, जसं आपण चर्चा केली, ऐकलं की तणाव हा जाऊ शकतो का जीवनामधून पूर्ण? शक्य आहे? बाकी लोक नक्की. तुमची क्षमता 1 तास बसायची, मी 2 तास बसवलो तर इथेच तणाव येईल तुम्हाला, आणि जो घालवायला आला त्याच्यामुळे येईल. बरोबर आहे? शक्यच नाही तणाव पूर्णतः जाणं. मग काय करायला पाहिजे? जसं आपण लहानपणी शाळेत मी शिकलेलो, एक लाईन ड्रॉ केली, तिला न खोडता छोटं कसं करता येईल? बाजूला मोठी लाईन करायला लागेल. त्यालाच म्हणतो आपण स्ट्रेस एलिमिनेशन किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट. त्यालाच म्हणतो कार्यक्षमता वाढवणं. आप सुन रहे मेरी बात? हां, हे खूप गरजेचं आहे. कारण कोणत्याही स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, इन्स्टिट्यूशनमध्ये, ऑफिसमध्ये, आता इथे केलंय बघा, पण कोणीही तणावाबद्दल बोलत नाही. सगळ्यांना रिझल्ट हवे असतात, पण रिझल्ट ओरिएंटेड असण्यासाठी आधी पीपल ओरिएंटेड असायला पाहिजे ना. जेव्हा मी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाऊन ट्रेनिंग देतो तेव्हा 2 गोष्टी मी सांगतो त्यांना. कुठलीही गोष्ट समोर आली की 2 गोष्टी असतात आपल्या त्याच्यासमोर. एक असते प्रोसेस, एक असतं पीपल. मग प्रोसेस ओरिएंटेड असलं की हेड टू हेडच असायला लागतं, डोक्यानेच काम करायला लागतं. पण पीपल ओरिएंटेड असेल तर हृदयानेच काम घ्यायला लागतं. मान्य है कि नहीं? हमारे वो संबंध टिक ही नहीं सकते जो दिमाग से बने, और वो काम बन ही नहीं सकता जो ज्यादा हृदय से चलता है. तो दोनों का समन्वय ही है जो प्रोफेशनल स्ट्रेस को मिटा पाएगा हमारे जीवन से. यस और नो? अच्छा, स्माइल अलाउड आहे. तणावमुक्त जीवनाचं एक टोकन आहे ते ना. आजकाल असंच झालं ना, कोणी विनाकारण हसलं, काय बाबा ठीक आहे सगळं, कारण लागतं लोकांना हसायला, हो की नाही? म्हणून मला गुरुजींचं ते वाक्य खूप आवडतं, हसो और हसाओ, मत फसो और मत फसाओ. यशस्वी जीवनाचं सार आहे ते ना. आणि मला सांगा ना, काय कुठली गोष्ट अशी आहे जी आपल्या केल्याने होते? आपण निमित्त मात्र नाही होत का जीवनामध्ये? बरं, आपल्या जन्मामध्ये सुद्धा आपलं योगदान काय आहे? षष्ठी पूर्ती करतात, 70 मनवतात, 50वा बर्थडे मनवतात. आपलं काय त्याच्यामध्ये? आला दिवस गेला नाही. म्हणून मोठे मोठे सायंटिस्टने सुद्धा जेव्हा त्यांचं सायन्स इन्व्हेन्शन झालं ते मोठ्याने ओरडले, युरेका युरेका, मीन्स अरे हो गया हमसे हो गया, मैंने नहीं किया, ये हो गया. म्हणून तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा मोठी कार्य हातातून झालेत असं वाटलं अरे माझ्याद्वारे झाले ते, मी नाही केले, हो की नाही? का शिवाजी महाराज नेहमी बोलायचे, राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. माझी इच्छा मला तणाव देणार, पण श्रींची इच्छा मला मुक्ती देणार, हो की नाही ना. तर तणावापासून दूर राहायचं सगळ्यात कारण मेन हे काय, सोपा उपाय, माझ्याद्वारे होत आहे, मी करत, हा मीच नाही तर खाली बुडवून टाकले आपल्याला पूर्ण, हो की नाही? सहमत? तर जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट लीड करतो किंवा लोकांना पुढे आपण एक सामोरं जातो, एक टीम लीडर म्हणून किंवा असं, तर ह्या 5 क्वालिटी आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. सांगू 5 क्वालिटीज? हां, गुरुदेव श्री श्री रविशंकरजी म्हणतात, हम में क्या होना चाहिए? समदर्शी, सत्यदर्शी, दूरदर्शी, पारदर्शी और प्रियदर्शी. पहिलं काय? समदर्शी. समदर्शी म्हणजे काय? बायस्ड नाही आहे. बायस्ड काय म्हणतो मराठीमध्ये?
भेदभाव नाही आहे, अपपर भाव नाही आहे. मीच आहे तो, शरीर वेगळं आहे हो, आहे की नाही? सगळे माझेच आहेत. बॉस आपण म्हणतो ना, बॉसचा खरा अर्थ तो आहे, BOSS म्हणजे काय? बिलॉंगिंगनेस, आपलेपणा. O म्हणजे ओनरशिप, S म्हणजे सेन्सिटिव्ह आणि S म्हणजे सेन्सिबल. तर हे माझे आहेत, सगळे माझे आहेत, इक्वल आहेत सगळे मला. समदर्शी, सत्यदर्शी, जो सत्याच्या पक्षामध्ये आहे, सत्याला तोडून मरोडून नाही चालत पुढे. मग दूरदर्शी, ज्याला आपण म्हणतो ना द्रष्टा, फार सायटेडनेस, दूरचं. शॉर्ट टर्म गेनमध्ये लॉंग टर्म पेन नाही आहेत, पण शॉर्ट टर्म पेन जरी आलं तर जो विचार करतो की लॉंग टर्म गेन कसा येईल, तो आहे दूरदर्शी. आणि प्रियदर्शी, प्रियदर्शी काय? जो स्वतःला सुद्धा स्वतःची कंपनी आवडते. बऱ्याच वेळ लोकांना विचारतो आपण, आप अकेले में रहते हो तो बोर होते हो क्या? लोक हा म्हणतात. आता एकट्यामध्ये आपण कोणाच्या कंपनीमध्ये असतो? हा, जब हम खुद से ही बोर हो रहे हैं तो औरों के लिए कितना बोरिंग होंगे हम. मग लागतो ना आजकाल, मोबाईलने परत बनवले आपल्याला अंगुठा छाप, नाही? प्रियदर्शी, जो स्वतःला सुद्धा स्वतः प्रिय आहे, दुसऱ्यांना पण प्रिय, आणि ज्याचे सगळे प्रिय आहेत तो. आणि पारदर्शी, अंतर्बाह्य मन साफ है, कथनी और करनी में अंतर नहीं है. ये जब हम में आने लगता है तो लोगों को हमारे साथ काम करना भी तनाव वाला नहीं लगता. फिर लोग आके जुड़ना चाहेंगे. आणि जेवढे लोक जोडले जातील तेवढे प्रोफेशनल तणाव राहील का सांगा मला? राहील नाही. मी असं नाही म्हणत पूर्ण जाईल, पण कमी होईल, इतका नेग्लिजिबल होईल की त्याचा त्रास नाही होणार. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय तुम्हाला. असं काही नाही की तुम्हाला ज्ञात नाही, मी काहीतरी सांगायला आलोय. सगळं ज्ञात आहे, फक्त थोडं ब्रशअप करूया एकदा. बरोबर ना सर? तर दिवसातून थोडा वेळ, एक अर्धा तास तरी आपण आपल्यासाठी काढायला पाहिजे. जसं अगरबत्ती लावतो ना आपण घरामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये, सगळ्या घरभरात लावतो का? नाही, कुठेतरी एक कोपऱ्यामध्ये लावतो, ती पूर्ण घरामध्ये सुगंध देते. तसं दिवसातून 24 तासामधून एक अर्धा तास एक कोपरा स्वतःसाठी काढायला पाहिजे. थोडं ध्यानधारणा, प्राणायाम, श्वसन प्रक्रिया शिकायला पाहिजे. हे वेस्टेज ऑफ टाइम नाही, इन्व्हेस्टमेंट ऑफ टाइम आहे. कारण तो अर्धा तास डिसाईड करतो बाकीचे 23.5 तास कसे जाणार आहेत. झोप, निद्रा व्यवस्थित येते की नाही येते, मन स्थिर आहे की नाही आहे, भावनिक संतुलन आहे की नाही आहे, आपला व्यवहार कसा आहे दुसऱ्यांबद्दल. पुन्हा एक सांगू मी एक गोष्ट. हा, स्माइल अलाउड आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात ना, दिस स्मॉल कर्व मेक्स एव्हरीथिंग स्ट्रेट इन लाईफ अँड इट इम्प्रूव्ज अवर फेस व्हॅल्यू. सगळ्यात महत्वाचं हे लक्षण आहे की तणाव नाही जीवनामध्ये. चेहऱ्यावर असं स्माइल आहे ना की बघून कोणाला हेवा वाटेल. अर्धा तास, फक्त अर्धा तास स्वतःला जर काढून दिला तुम्ही ना, प्राणायाम, श्वसन क्रिया. दिवसाला आपण असं म्हणतो ऑन अन एव्हरेज 2 ते 2.5 किलो भोजन ग्रहण करतो आपण एका दिवसात. काही काहींची क्षमता असेल जास्त, पण 2 ते 2.5 ऑन अन एव्हरेज. वॉटर इनटेक दिवसाला 3 ते 5 ते 6 लिटर असं असतं. पण एअर, श्वास माहिती आहे किती इनटेक आहे? 10,000 लिटर. 10,000 लिटर. पण टोटली इग्नोर्ड आहे ती गोष्ट आपल्याकडून. राग येतो, श्वास फुलतो, तेव्हा कळतं हा मी श्वास घेतोय. नाही, किती महत्वाचा घटक आहे हा श्वास, ज्याच्याद्वारे 250 इम्प्युरिटीज बाहेर काढता येतात आपल्याला. मी जेव्हा नॉर्वेमध्ये होतो 2011-12 साली, तेव्हा तिथे नॉर्वेने हा रिसर्च केला आपला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्राणायाम आणि सुदर्शन क्रियावर. त्यांनी सांगितलं की ह्या सुदर्शन क्रिया केल्याने, श्वसन प्रक्रियेने 250 विषारी द्रव्य, मानसिक, भावनिक, शारीरिक, बौद्धिक बाहेर फेकली जातात. खूप मोठा हे आहे, रिसर्च आहे हा सुदर्शन क्रियाचा, श्वसन प्रक्रियेचा. कारण पहिलं कृत्य कोणतं केलं आपण जीवनामध्ये? लक्षात आहे?
श्वास घेतला, मग आपला सूर लावला, रडलो, बरोबर. आणि शेवटचं कृत्य काय असेल? श्वास सोडू आणि दुसरे रडतील, अशी आशा करूया की ते आनंदाश्रू नसतील. ना, हे जीवन काय आहे? श्वास घेणं सोडणं हेच आहे, पण आपण लक्षच नाही दिले त्याच्याकडे. बघा, कोणतीही जड वस्तू किंवा महत्वाची कामगिरी करताना आपण काय करतो? आधी श्वास घेतो की नाही? हा, बरोबर आहे. आणि आराम करताना, काम पूर्ण झाल्यावर काय करतो? फाईल सबमिट झाली, आता म्हणजे प्रत्येक आत येणारा श्वास हा ऊर्जा देतोय, प्रत्येक बाहेर जाणारा श्वास हा आराम देतोय, पण लक्षच नाही दिलं कधी ना. आणि ते बिचारा आपलं काम करतंय दिवसभर. थोडं अर्धा तास, मी पुन्हा सांगेन, खूप फरक पडेल ना. शारीरिक तणाव निघणं सोपं आहे, जास्त काय करायला नाही लागत. हा, मेडिकेशन आणि मेडिटेशन, आयुर्वेदा फॉलो करून किंवा मेडिकेशन आणि मेडिटेशन करून शारीरिक निघून जातो तणाव. आसन, आहार विहार बघितलं तर ठीक आहे, होऊन जातं त्याने ना. पण मनामधला जो तणाव आहे ना, तो काढणं फोर्सफुल नाही आहे. बघा, शारीरिक तणाव किंवा कचरा रोज काढतो की नाही आपण? सकाळी प्रातःविधीला जातो, कितीही चांगलं भोजन केलं तरी त्याच्याशिवाय पर्याय नसतो आपल्याला, प्रातःविधीशिवाय. पण मनाचं तसं आहे का? आतमधलं गार्बेज, ती फेकायला सीमा नाही आहे काय? किती जीबी, किती टीबी आतमध्ये आपण स्टोअर केलंय, ते गार्बेज काय कल्पना नाही त्याची. आणि त्या व्यक्तीला बघितलं की ते जीबी टीबीज वर येतात. मग आता चेहरे आठवले असतील तुम्हाला. क्यों हम किसी के कुली बन के जिये जीवन में? आपलं अस्तित्व एक फुलासारखं, म्हणून तर माळा घालतात ना गळ्यामध्ये, की अस्तित्व फुलासारखं असू दे, सुगंधी आणि हलका पण असू दे. आपणच जड करून घेतलंय ते नाही. एक छोटा अनुभव करून बघूया. श्योर, क्योंकि सिर्फ बोल के थोड़ी अनुभव आएगा, वो करके अनुभव आएगा ना. हा, तर एक प्रक्रिया आहे सुंदर. डोळे बंद करून बसायला लागेल तुम्हाला, आणि मी निर्देशित करेन ते तुम्हाला. हा, आणि मोबाईल सायलेंट मोडवर ठेवूया. हा, लेट द मशीन रेस्ट अँड माइंड बी ऍक्टिव्ह. चष्मा काढून ठेवला तरी चालेल, डोळे बंदच असतील. ठीक आहे, शांतपणे एकदम. हे बघा, हा वेळ आहे, आपण बोलतो की नाही, बहुत काम रहता है भाई, सांस लेने को फुर्सत नहीं, अभी है, ले लो. हा, मस्त आरामात बसा. मी तुमचा पायलट आहे, मी तुम्हाला घेऊन जाईन प्रवासावर, तुम्ही मस्त बसून एन्जॉय करा. ओके. हा, डोळे बंद, दोन्ही डोळे बंद. शांतपणे अगदी शरीराला स्थिर ठेवूया. दोन्ही हात हवं असेल तर अलगद मांड्यांवर ठेवून द्या. आणि ह्या क्षणामध्ये हे 3 स्तंभांचं पालन करूया आपण. अचाह, ह्या क्षणी मला काहीही नकोय. अप्रयत्न, मी कुठल्याही गोष्टीचा प्रयत्न करणार नाही, जे होतंय ते होऊ दे. आणि तिसरं अकिंचन, मी काहीही नाही, मी कोणीही नाही, सर्व भूमिकांपासून मी ह्या क्षणी मुक्त आहे. चेहऱ्यावर एक स्मित हास्य. एक खोल दीर्घ श्वास आतमध्ये आणि बाहेर सोडा हळूवार. आपलं लक्ष आसपासच्या परिसराकडे घेऊन जा. ज्या जागेमध्ये आपण बसलो आहे, हॉल, ही इमारत, आणि वातावरणातून जे काही आवाज येत आहेत तिथे आपलं लक्ष घेऊन जा, डोळे बंद ठेवूनच. सर्व आवाजांचा स्वीकार. पूर्णपणे एकरूप होऊन जाऊया वातावरणाशी.
एक दीर्घ श्वास आणि हळुवार बाहेर. आता आपलं लक्ष आपल्या शरीराकडे घेऊन येऊया. जे काही वजन असेल आपल्या शरीराचं, पूर्णतः जिथे आपण बसलोय त्या जागेवर, त्या खुर्चीवर ठेवून द्या. हे शरीर प्रकृतीने दिलेलं एक सुंदर अमूल्य भेट आहे. आपल्या शरीराचा स्वीकार करा, सन्मान करा. एक खोल दीर्घ श्वास आणि हळुवार बाहेर. आता आपलं लक्ष आपल्या विचारांकडे घेऊन या. जे काही विचार असतील ह्या क्षणी, चांगले विचार अथवा वाईट विचार, कुठल्याही विचारांना रोखू नका, त्यांना येऊ द्या. पूर्णपणे एकरूप होऊन जा आपल्या विचारांशी. एक खोल दीर्घ श्वास आतमध्ये आणि हळुवार बाहेर. आता आपलं लक्ष आपल्या भावनांकडे घेऊन जा. ज्या काही भावना असतील ह्या क्षणी, सुखद किंवा असुखद, पूर्णपणे एकरूप होऊन जा त्या भावनाशी.
तुम्ही शांती आहात, तुम्हीच आनंद. शं नो अस्तु द्विपदे, शं चतुष्पदे, ॐ शान्ति शान्ति शान्ति. एक खोल दीर्घ श्वास आतमध्ये आणि हळूवार बाहेर. पुन्हा एकदा आपलं लक्ष आपल्या भावनांकडे घेऊन या. जर काही भावना असतील शिल्लक ह्या क्षणी, आपल्या विचारांकडे लक्ष घेऊन जा. जर काही विचार असतील ह्या क्षणी, एक खोल दीर्घ श्वास आतमध्ये आणि बाहेर. आपल्या शरीराकडे लक्ष घेऊन या. थोडीशी हालचाल शरीरामध्ये, पायाची बोटं, हाताची बोटं, खांदे, चेहऱ्याच्या मांसपेशिया, मान, भोवतालच्या वातावरणाकडे, परिसराकडे लक्ष घेऊन जा आपलं. दोन चार खोल दीर्घ श्वास घेऊन सोडा हळूवार. आणि जेव्हा तुम्हाला हलकं वाटेल, पूर्ण वाटेल, तेव्हा आपली वेळ घेत हळूवारपणे डोळे उघडू शकता.
आता कसं वाटतंय? किती लोकांना शांत वाटतंय सांगा मला? मस्त रेस्ट झाली नाही? बघा सगळे ना? एकतर विचारांची शृंखला थांबली असेल किंवा खूप कमी झाली असेल बघा. आणि रेस्टफुल वाटतंय ना? ही निद्रा नाही आहे, असं झोपेसारखं आहे, झोप नाही आहे. म्हणजे असं वाटेल की मी झोपले पण झोप नाही आहे. ह्याला म्हणतात ध्यान. धी म्हणजे बुद्धी, न मीन्स नाही. अशी प्रक्रिया ज्याच्यामध्ये मन आहे पण बुद्धी नाही आहे. असं म्हणतात बघा, आपण एक जवळजवळ 15 मिनिटं केलं आपण ध्यान. असं म्हणतात 15 ते 20 मिनिटाचं ध्यान हे 6 तासाच्या बरोबरीने ऊर्जा किंवा आराम प्रदानदायी आहे. एवढं पॉवरफुल आहे. का पूर्वीच्या काळी ऋषीमुनी एवढे प्रखर, तेजस्वी, ओजस्वी असायचे. त्यांच्या वाणीवर आजही जीवनधारा चालली, हजारो लाखो लोकांची ध्यानधारणा. आणि हे शक्य आहे. रोजच्या धावपळीच्या जगामध्ये सुद्धा हे सहज शक्य आहे. शक्य आहे ना? केलं तर शक्य आहे ना? चांगलं वाटतंय ना? पण ना, ये अनुभव है ना. लॉजिकली आहे ना, लॉजिकली बौद्धिक स्तरावर आपण कुठलीही गोष्ट प्रूव्ह आणि डिस्प्रूव्ह करू शकतो, पण अनुभवाला आपण टाळू नाही शकत. हा तुमचा अनुभव आहे बघा. असंच आपले जे शिबिरे चालतात आर्ट ऑफ लिव्हिंगचे, आता 5 तारखेपासून पण आहे इकडे, त्याच्यामध्ये तुम्ही या बघा. हे तर सुदर्शन क्रिया शिकवली जाते त्याच्यामध्ये. मी जर माझं आधीचं बघितलं 21 वर्षापूर्वी, मी खूप शीघ्रकोपी होतो. आता वाटणार नाही बघून, खूप शीघ्रकोपी होतो मी. आणि बुद्धिबळामध्ये मला इंटरनॅशनल रेटिंग आहे, ते मिळायचंच नाही मला. असं खूप तयारी करायचो, पण परफॉर्म करायच्या वेळी तणाव येऊन ते निघून जायचं हातातून. खूप फरक पडला मला. पब्लिक स्पीकिंग अजिबात यायचं नाही, ट्रस्ट मी. स्पीकिंग नव्हतंच, नुसतीच पब्लिक असायची. पण हे सहज साध्य आहे, कारण जो स्वतःमध्ये मस्त मग्न आहे ना, त्याला अपपर भावच नसतो कधी ना. तर तुम्ही हे शिबिर करा. हे जे छोटासा अनुभव घेतलाय ना, ह्याला मोठ्या स्तरावरती न्या ना. कारण किती पण आपण प्रोफेशनली ट्रेनिंग घेतलं ना, मूळ एकच आहे, आपलंच मन. म्हणून तर बोलतात ना, एक ही साधे सब साधे, सब साधे सब जाय, रहीमन मूल ही सींचबो, फल ही फुल ही अघाय. की एक तत्व अभ्यास केला तरच साध्य होतं सगळं. नाहीतर मग काय बोलेन, एक न धड बरोबर चिमणी, असं गत नको व्हायला. हातचं सोडून काहीतरी बोलतात ना, पलट्याच्या पाठी, असं नाही पाहिजे. तर मुळाला खत पाणी घातल्यावरच फळ फूल चांगलं लागतं की नाही. आपलं मूळ मन आहे. और दुनिया में सबसे बड़ा बल यदि कुछ है तो वह है आत्मिक बल. उससे बड़ा कोई बल नहीं है. ठीक आहे. तर जसं मॅडम बोलल्या, कोणीतरी शेअर केलं, असं परत कधी घटना घडू नये म्हणून मन शांत राहणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी नाही, ही आपली सामाजिक बांधिलकी पण आहे, जबाबदारी पण आहे. कारण आपण दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे आपल्याकडे आहे. शांत व्यक्ती शांतीच देणार, अशांत व्यक्ती अशांतीच देणार. टेररिझमच पसरवणार, हो की नाही. तर त्या अशा काही घटना आहेत, त्या आपल्या घरापर्यंत आपल्यापर्यंत येऊ न देता आपण पुढाकार घेऊन हे सगळीकडे पसरवलं पाहिजे. मान्य आहे. समाजामध्ये वाईट गोष्टी ना वाईट लोकांमुळे नाही आहेत, चांगल्या लोकांच्या निष्क्रियतेमुळे आहेत. आपण सक्रिय व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी, कि ये सब गड़बड़ वाली चीज़ है, कोई कूदे कोई लटके, मेरे घर तक, मेरे समाज में आने से पहले मुझे बाहर जाना है और काम करना है. तुम्ही करत असालच, पण थोडं एकत्र येऊन जागरूकतेने करू आहे. हां. आणि शेवटी गुरुदेव म्हणतात, जीवन हे खूप सुंदर आहे आणि आपल्याला ते अजून सुंदर करायचं आहे, पण तो तणाव आधी काढायचा आहे. ठीक आहे. काही प्रश्न आहे? हां. हॅलो. प्रश्न असा आहे, कर्म सिद्धांत म्हणजे काय?
सो दोन तऱ्हेचे लोक असतात, एक अकर्मयोगी, एक कर्मयोगी. मला तुम्ही पोझिशन द्या, प्रमोशन द्या, रेकग्नेशन द्या, अप्रिसिएशन द्या, तर मी काम करीन. अकर्मयोगी. तुम्ही मला पोझिशन नका देऊ, हरकत नाही. तुम्ही मला प्रमोशन नका देऊ, हरकत नाही. मी माझं काम करणार. आवडेल तेच काम करीन. अकर्मयोगी. करेन ते आवडीने करीन. कर्मयोगी. ठीक आहे ना. आता आपण बघतो महाराज संत येऊन गेले, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गाडगे बाबा किंवा कोणी तुम्ही संत घ्या, त्यांना कोणी पोझिशन दिली? आज से आप संत, कोणी नाही दिली ना. त्यांच्या कार्याने, त्यांच्या आतल्या स्वत्वाने ते झाले. तर हाच कर्म सिद्धांत है कि कोई दे उसके लिए रुके नहीं, हम अपने आप से करते रहेंगे ना. कुछ बनने के लिए नहीं करेंगे, करते करते बन जाएंगे, ये बात और है ना. नॉर्मली ध्यानानंतर प्रश्न येणं कठीण आहे. लास्ट 2 मिनिट्स कोणाला जर काही विचारायचं किंवा शेअर करायचं असेल तर. हा, प्रश्नच नाही काय? असेल तर विचार. मी व्हेजिटेरियन आहे, डोंट वरी. ठीक आहे. मग असेच मस्त राहा, हसत राहा, हसवत राहा. तुम्हाला खूप उज्ज्वल भविष्यासाठी शुभचिंतन, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन कृषी विस्तार अधिकारी गटपाळे साहेब.